श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 17 समास 1 देव बलात्कार. काही शब्द ऐकले वाचले की आजच्या काळानुरूप वेगळ्या अर्थाने पाहिलं जातं, पण अध्यात्मात त्याचे अर्थ जे असतात ना, ते भिन्न असतात. जसं प्रकृती, देवबलात्कार असे. मूळ परब्रह्म निश्चळ असतं, तोच परमात्मा. आपल्या देहामध्ये आत्मा जो असतो तो अंतरात्मा. देहरूपी देवळात तो बसलेला असतो. अंतरात्मा हवं नको ते सांगतो आणि देह इंद्रिय त्याला पुरवतात. ज्यावेळी अंतरात्मा रूपी देवाला नैवेद्य मिळत राहतो तेव्हा त्याला सुख दुःख जबरदस्ती भोगावं लागतं. हेच ते देवबलात्कार. तो मूळचा खरं तर संगरहित आहे, पण देहात आल्यावर संग सहित होतो. कालांतराने अशी अवस्था होते की इंद्रियांच्या विषयांचा भोग त्याला दिला नाही की तो देहामध्ये राहत नाही. भाग्य, वैभव, इतर सारे पदार्थ टाकून तो चालता होतो. मनुष्य मरतो. अशा प्रकारचे जितके मानव तितकी चालती बोलती देवळं आहेत. त्यातील देव कोण, त्याचं स्वरूप काय हे जाणून घ्यावं. अंतरात्मा ओळखावा. मूळ परब्रह्म निश्चळ आहे, तर अंतरात्मा चंचळ आहे. जी माणसं वेदांतामधील संपूर्ण पंचीकरण अखंड विवरण करीत असतात किंवा आपल्या अंतःकरणात महावाक्यांचं रहस्य शोधत असतात, अशा सत्पुरुषांची संगत लाभणं हे महाभाग्याचं लक्षण. नित्यानित्य विवेक करावा, मीपणाचा त्याग करावा, मन निस्संग करून आत्मसाक्षात्कार करून घ्यावा. हेच मानवी जीवनाचं उद्दिष्ट आहे. श्रीराम समर्थ श्रीराम.